नमस्ते, मी SK ग्रुप ऑफ कंपनी चा CEO, शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चेअरमन. आज आपण या ठिकाणी SK ग्रुपची जी माहिती आहे ती थोडक्यात आपण सांगण्यासाठी आज आलो आहोत. तर SK ग्रुप ऑफ कंपनी आणि शक्ती उद्योग समूह जसा चालू झाला तसं पहिली कंपनी जी होती ती SK ग्रुप ऑफ कंपनी ही कंपनी चालू झाली. आणि ह्या कंपनीच्या नंतर मग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एक काढायचं ठरलं. मग अल्ट्रास्टिक कलर अँड केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आम्ही दुसरी कंपनी चालू केली. त्याच्यानंतर जर बघितलं तर शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही सोसायटी आपण या ठिकाणी गोरगरीब गरजू लोकांना मदतीसाठी येईल अशा पद्धतीचं आपण ते काम चालू केलं. त्याच्यानंतर कॉयर इंडस्ट्रीज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार कमी आहेत आणि म्हणून आम्ही कॉयरचं काम करण्यासाठी SK कॉयर इंडस्ट्रीज ही इंडस्ट्रीची आपण पुन्हा स्थापना केली. आणि अशा पद्धतीनं छत्रपती गोरगरिबांना मदत करण्यासाठी गरजू लोकांना मदतीसाठी जे आमचे धाव असते ती धाव छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण ही करत आलेलो आहोत. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सेक्टरमध्ये काम करत आहे. तर ह्या सेक्टरमध्ये काम करत असताना आपण जर बघितलं हे सुरुवात कुठून झाला शक्ती उद्योग समूह, तर शक्ती उद्योग समूहाची जी सुरुवात आहे ती 2009ला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. त्याच्या अगोदर 1-2 फेब्रुवारीपासूनलाच मी माझ्या बायकोचं काही दागदागिनं, मंगळसूत्र, घंटण अशा बऱ्याच काही घरातल्या गोष्टी ज्या मी घाणवत ठेवल्या होत्या त्या घाणवत आपण गुजरीमध्ये ठेवून कामाची सुरुवात या ठिकाणी केलेली होती. आणि मग तिथूनचाच हा प्रवास चालू होतो. हा प्रवास जो आहे तो 2009लाच सुरुवात जी होती त्या 2009च्या सुरुवातीला मी MPSC UPSC सुद्धा करत होतो. ते करत असताना मला जर खऱ्या अर्थानं त्याला बॅकबोन जर द्यायचं होतं तर तो बॅकबोन जो होता तो खऱ्या अर्थानं कंपनीचा लाभत होता. कारण कोबा कलर, ग्राउट कलर हे माझं प्रोडक्शन होतं. तर कोबा कलरचं टार्गेट कोबा कलर हे पहिलं प्रोडक्शन माझं त्यावेळी होतं. तर तेच प्रोडक्शन मला 3 वर्ष सातत्यानं मी MPSC UPSC करत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेत असताना मला त्याचा लाभ होत होता. आणि त्यातूनच माझं वाचनाचं जे वेळ आहे तर तिथं माझं वाचनाचं वेळ चालू झालं. आणि 3-4 वर्ष प्रयत्न करत असताना मला कलर जो आहे टार्गेट कोबा कलर याचं खूप सहकार्य त्यावेळी ह्या प्रोडक्शनचं झालं. आणि मग सातत्यानं प्रयत्न करूनसुद्धा MPSCमध्ये मला फारसं यश मिळत नाही. म्हणून मग 2013 साली पहिली टाटा एस जीप ही गाडी घेतली गेली. आणि मग कोबा कलर सगळ्या भागातून जिल्ह्यातून विकायसाठी सुरुवात झाली. अखंड जिल्हा म्हणता कोल्हापूर, सांगली, सातारा अशा विविध ठिकाणी मी विकायला चालू केलं. आणि एक गाडी 2013ला घेतलेली, तर 2014ला पुन्हा टाटा एस जीप दुसरी घेतली, पुन्हा 2014ला मी तिसरी गाडी घेतली. अशा पद्धतीनं एकसारख्या गाड्या लावून विविध लोकांना कामावर घेऊन ते काम अजून जोमानं वाढवण्यासाठी माझे प्रयत्न चालू झालेत. हे करत असताना एकीकडं कोबा कलरचं एकच प्रोडक्शन असताना दर वर्षाला एक प्रोडक्शन मी लॉन्च करत गेलो. तर पहिल्यांदा टार्गेट कोबा कलर, तर सेकंडला टार्गेट ग्राउट कलर हे प्रोडक्शन मार्केटला आणलं. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळी चॉकपीट हे जे आहे जे मार्किंग पावडर म्हणलं जातात, काही ठिकाणी त्याला फक्की असं म्हणतात, तर ह्याचं प्रोडक्शन आम्ही चालू केलं. चौथ्यांदा परत पुन्हा ॲसिडचं प्रोडक्शन चालू केलं. लाल घोडा नावाचं ॲसिड जे आज मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात विकलं जातं तर त्याचा ब्रँड जे आहे तो आपला लाल घोडा म्हणून जे आहे ते SK ग्रुपचं निर्मिती आहे. तर अशा पद्धतीनं दर वर्षाला एक प्रोडक्शन लॉन्च करत असताना गाड्यासुद्धा इकडं स्वतःचं ट्रान्सपोर्टसुद्धा आम्ही उभा करत गेलो. एक गाडी नाही, 2 नाही, तर 3-4 गाड्या झाल्या. आणि बघत अजून गाड्या वाढवत असताना लक्षात आलं की आणखीन गाड्या आपण भाड्यानं बाहेरच्या घेऊया. तर अशा पद्धतीनं आज 2-3 गाड्या बाहेरच्या आपण भाड्यानं घेतो आहोत. तर स्वतःचं ट्रान्सपोर्ट उभा करणं, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग उभा करणं, स्वतःच मार्केटिंग करणं हे जे काम आहे हे काम हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढवत गेलो. एक वेळेस इथं आम्ही भाड्यानं राहत होतो किंवा फॅक्टरी माझी 10x10च्या खोलीपासून सुरुवात झालेली. आज फॅक्टरी जी आहे ती 25,000 स्क्वेअर फूटमध्ये स्वतःच्या जागेमध्ये आज उभा झालेली आपल्याला दिसते आहे. तर त्याचं हे फलित आहे. मी भाड्यानं राहत होतो तर आज या ठिकाणी जर बघितलं तर माझी स्वतःची 2-3 घरं आहेत. आणि शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी आहे ही सुद्धा माझी स्वतःच्या जागेमध्ये स्वतःची संस्था आज या ठिकाणी उभी झालेली आपल्याला दिसत आहे. तर हे करत असताना 2020-2021 या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कंपनी प्रॉफिटमध्ये कशी आणायची त्याच्याबद्दल हे झालं. आणि 2020-21ला कोरोना आला असताना सुद्धा आम्ही चांगल्या प्रॉफिटमध्ये कंपनीला ठेवली. हे ह्यातला महत्त्वाचा विषय आहे. जिथं पडझड होते तिथं आम्ही लवाळ्यासारखं पुन्हा उठून उभा राहिलो आणि मग पुन्हा परत त्याची निर्मिती झाली. 2022ला टाईल ॲडेसिव्ह नावाचं प्रोडक्शन जे आहे SK अल्ट्रास्टिक 302, 300 नंबर, 303 नंबर अशा पद्धतीचे जवळपास 5 प्रोडक्शन एकाच वेळी लॉन्च केली. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये आता जवळपास 10,000 ते 12,000 बॅगचा कंपनीचा सेल आउट आहे.
तर हे काम आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाढवत आहे. गेल्या वर्षीच 2024ला 1 जानेवारीला शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ह्याची निर्मिती केली आणि याची निर्मिती करण्याच्या पाठीमागची कारणंसुद्धा अशी होती की गोरगरीब व्यापारी जे शून्यापासून निर्मिती करतात, 0 to 1 जी संकल्पना आहे की ह्या संकल्पनेत लोक अडकलेले असतात, तिथून बाहेर येता येत नाही. तर अशा माणसाला पुश करण्यासाठी आम्ही शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निर्मिती केली. गोरगरीब माणसांनी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी काही शाळा असतील तर आणि काही विपश्यनेचे कार्यक्रम असतील, अशा कार्यक्रम जे आहेत हे छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत करत आलो आहोत. आता जर बघितलं तर 2025 चालू आहे. गेल्या वर्षीच आमचं शक्ती अर्बन लॉन्च केली, तर ह्या वर्षीसुद्धा आम्ही SK व्हाईट सिमेंट हे व्हाईट सिमेंटचं प्रोडक्शन जे आहे हे व्हाईट सिमेंटचं प्रोडक्शन आम्ही ह्या वर्षी आता त्याला 8-9 महिने झालेत तर आम्ही चालू केलेलं आहे. तर एक एक टप्प्यानं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग आधी मार्केटिंग करतो प्रोडक्शनचं, आणि प्रोडक्शनचं मार्केटिंग उभं राहिलं, चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग उभं राहिलं की त्याच्यानंतर आम्ही काय करतो आहे की त्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभा करतो आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या आज 2-3 कंपन्या झालेल्या ह्या ज्या काही दिसत आहेत, तर त्याचं ॲक्च्युली अगोदर मार्केटिंग झालं आहे आणि नंतर मग मॅन्युफॅक्चरिंग झाले. तर अशा पद्धतीनं आम्ही काम केले. आता पुन्हा नव्यानं काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी राबवत आहोत. तर भविष्यातसुद्धा आपल्याला हे जे काम आहे हे मोठं करायचं आहे. शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आज हेड ऑफिस चालू झाले, तर आता भविष्यामध्ये आपल्याला जवळपास येत्या वर्षामध्ये जवळपास 2 ते 3 ठिकाणी आपल्या त्याच्या शाखा उत्पन्न करायच्या आहेत. त्याच्यासोबतच महाराष्ट्रभर आपल्याला काम करत असताना आज आपण जवळपास 9 जिल्ह्यामध्ये काम करतो आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, त्याच्यासोबत सोलापूर जिल्हा, ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं डिस्ट्रीब्युशनचं काम आता काही दिवसामध्ये चालू करतो आहे. तर हे तर व्हिजन कंपनीचं आहेच, त्याच्यासोबत महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जात असताना काही सोशल मीडियाच्यासुद्धा मदत घेऊन आम्ही इंडियाभर आणि यवना इम्पोर्ट एक्सपोर्ट हरिओम माळे यांच्या माध्यमातून आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम काही दिवसामध्ये चालू करतो आहे. आणि देशातच काय तर देशाच्या बाहेरसुद्धा SK ग्रुप ऑफ कंपनी ही गेली पाहिजे, ह्याच्या दृष्टीनं आमचं सातत्यानं प्रयत्न राहणार आहेत. छत्रपती शाहू महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून विपश्यनेचं आम्ही काम हातात घेणार आहे आणि शाळांनासुद्धा मदती देण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण काही वर्षामध्ये चालू करतो आहे किंवा काही महिन्यामध्ये सुद्धा आपण ते चालू करतो आहे. याच्या निमित्तानं विपश्यनेचं जिथं बनवायचं आहे ते म्हणजे पळसंबे तालुका गगनबावडा या ठिकाणी आम्ही 10 गुंठ जमीनसुद्धा त्यासाठी राखीव घेऊन ठेवली आहे. म्हणजे भविष्यात आपल्याला जर लोकांना, अशांत लोकांना शांततेचा जर संदेश जर द्यायचा असेल तर तो संदेश म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर तो विपश्यनेकडे घेऊन जावं लागेल. जिथं अशांतता आहे, जिथं युद्धाची भूमी तयार होत्या, तिथं बुद्धांची भूमी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ते काम पळसंबे तालुका गगनबावडा या ठिकाणी काही दिवसामध्येच ते विपश्यनेचं आपण चालू करतो आहे. अशा पद्धतीनं पुढं जायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आणि मग सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी विविध कंपन्या आपण उभ्या करण्यासाठी आपलं प्रयत्न असणार आहेत. आणि इथून पुढची हे जे आहे ओळख जी आहे ती SK ग्रुपची ओळख फक्त महाराष्ट्रापुरती न राहता तर ती भारत आणि भारताच्या बाहेर राहील असं मला या ठिकाणी वाटते. इतकंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.